पिझ्झासाठी रोज 150-200 रुपये सहज उडवणाऱ्या लोकांना, अमेझॉनच्या मेगा सेलला प्रतिसाद देणाऱ्या लोकांना या आंदोलनामागची धाकता कळणार नाही का? त्यांना समजत नाहीये का? समजूनच घ्यायची नाही. शेतात राबणाऱ्या माणसांच्या मस्तकात जाणाऱ्या संतापाची कल्पना त्यांना येणार नाही. आणि म्हणूनच एक कांदा पिकवायला किती कष्ट लागतात आणि सरकारच्या एका निर्णयानं काय होतं ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. असं दिवसभर कमरेत वाकून कांद्याचे तरू लावल्यानंतर रात्रंदिवस त्याची राखण केल्यानंतर बाजारात व्यापाऱ्यांची दरावर घासाघीस केल्यानंतर शेतकऱ्याच्या ताटात कुठे अन्न पडतं. आणि जेव्हा कांद्याची निर्यात बंदी होते तेव्हा कांदा उत्पादकाच्या घरावर शोककळा पसरते. उस्मानाबादच्या अपसिंग्यातल्या या माऊलीचा ऐका आणि मग कांदा भडकल्याची बोंब मारून दाखवा. किती आम्ही 3,500 रुपयाला बी किलो टाकले हे करून, आणि टाकले 5 वेळेस रोप. 5 वेळेस रोप टाकले तर 100 वाफा लागून निघालाय. बायाला 350 रुपये हजरी. फवारले 800 रुपयाचं औषध 3 वेळेस. 100 रुपये कांदा, 100 वाफा कांदा लावलाय. मग शेतकऱ्यांना काय खायचं आताच्या पिढीला? लोक बंदी केली, घरात बसा. शेतातली नुकसान. एवढं काम करायचं कशानं? शेत भागवायचं कशानं? मंजुरी लावली, पैसा नाही द्यायला. कर्ज काढायला गेलं तर पैसे आधी मागते ती, पुन्हा कर्ज द्या म्हणते ती. मग आत्महत्या करायला काय हरकत आहे? कशाला राहायचंय? काय खायचं शेतानं? जेव्हा घाम गळावा तेव्हा ती पिकलं तर पिकलं, नाही तर गेलं इगणार. असलं कांद्याचं बी टाकलं तर 5 वेळेस कांदा फवारलं. मग शेतकऱ्यानं करायचं काय? एकदा फवारणी करायची म्हणलं तर 1000 रुपयाला औषधाची बाटली मिळते. परत पुन्हा शेतकऱ्यांना मंजूर लावायचं म्हणलं तर 300 रुपयाच्या आत बाई कामाला नाही. मग आम्ही करायचं कशानं? जगायचं कशानं शेतकऱ्यानं? 5 वेळेस रोप टाकले, ह्याला 50,000 रुपये दिलं मंगळसूत्र मोडून. त्याच्यातलं मंगळसूत्र मोडून पैसे दिलं. अक्षरशः गळ्यात एक डोरला आहे. हा, मग तुम्ही शेतकऱ्याची कदर करीत नाव, तुम्ही करताव कोणाची कदर? मतदान आलं की शेतकऱ्याला असं करू तसं करू करताव. तुमचं सरलं शेतकरी मातीत जाऊन आता फाशी घेऊन मरू. ही अवस्था एकट्या माऊलीची नाही आहे, तर अख्खं अपसिंगा गाव अस्वस्थ आहे. आम्हाला कांद्याला 1 क्विंटल कांद्याला तयार करायला 2,000 रुपये खर्च यायला लागलाय. एक वाफ्याला कमीत कमी 300 ते 250 रुपये खर्च यायला लागलाय. एक वाफ्यात 25 किलो ही कांदा निघत नाही. तर आम्ही ही कांदा लावावा का सोडून द्यावा? लावलेल्या खर्चात सुद्धा आम्ही काढायचं आमचं धाडस होईना गेलेलं आहे. एवढा शेतकरी खर्च करून कांदा तयार करतो आमच्या गावामध्ये, आणि त्याच्यावर जर सरकारनं निर्यात बंदी लागू केली तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का वाचायचं हे सरकारनं ठरवलं पाहिजे. तेव्हा उद्या बाजारात गेल्यानंतर या माऊलीचा चेहरा डोळ्यासमोर येऊ द्या. परवडत नसेल तर खाऊ नका, पण किमान शेतकऱ्यांचा घास हिरावू नका. कोविडच्या पार्श्वभूमीवरती मधल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले, जसे की बाजार समित्यांचं वर्चस्व कमी करणं, इसेन्शियल कमोडिटी ऍक्टमधून कांद्यासारखा शेती घटक वगळणं, काही ट्रेन्स सुरू करणं की ज्या फक्त शेतमाल वाहतुकीसाठीच वाहतुकीचं काम करतील. परंतु ही सगळे बदल होत असताना मुख्यत्वे 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारची जी भूमिका राहिली आहे, जो त्यांचा राजकीय प्रचाराचा भाग सुद्धा आहे, तो आहे असं वारंवार बोललं गेलं होतं. परंतु तरी सुद्धा शेतकरी आणि शेती क्षेत्रातले तज्ज्ञ आशावादी होते. परंतु आता लगेचच कांदा निर्यातीला बंदी घालणं हे पुन्हा एकदा दाखवून देतं की कांदा हे पीक मुळात शेतीचं पीक नाहीच आहे, ते एक राजकीय पीक आहे. म्हणजे मग 1995 सालची निवडणूक हारल्यानंतर सुषमा स्वराज यांचा जो अनुभव आहे तो आजही भाजप कसा विसरलेला नाही हे ते दाखवून देतं. कॅमेरामन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, अपसिंगा.